पंढरपुरात पूरपरिस्थितीने प्रभावित झालेल्या कुटुंबियांना मंदिर समितीकडून फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले। वीर आणि उजनी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आल्याने चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। प्रशासनाने चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असून स्थलांतरित नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत फूड पॅकेट वाटप करण्यात येत आहेत। तसेच चंद्रभागा नदीपात्रात जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची ही माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। सद्यस्थितीत पंढरपूर शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने स्थानिक प्रशासनामार्फत अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे। सध्या उद्भवलेली पूरजन्य परिस्थिती हटवण्यासाठी व बचाव कार्य करण्यासाठी तसेच मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीमार्फत बाधित कुटुंबियांना फूड पॅकेट वाटप करण्यात आली। यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, हबप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, प्रणिता भालके, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम, मुकेश अनेचा व विभाग प्रमुख विशाल माने हे उपस्थित होते। याशिवाय चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवरक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत। तसेच स्थानिक प्रशासनामार्फत बोट उपलब्ध करून देण्यात आली असून इतर अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी दिली आहे।